आपल्यासोबत साखर संघाचे माजी अध्यक्ष तथा माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर साहेब आपल्यासोबत आहेत. काय सांगणार? कालचा अर्थसंकल्प सादर झालाय. आपण शरद पवार गटाकडून आहात. कसं पाहता या सगळ्या अर्थसंकल्पासंदर्भात? अत्यंत निराशाजनक, ग्रामीण भागाला, गरीब माणसाला पूर्णपणे निराश करणारा हा अर्थसंकल्प आहे. त्यामुळं अर्थहीन अर्थसंकल्प म्हणायला हरकत नाही. लाडली बहीण योजना जी सरकारनं आणलेली आहे की ज्या महिला आहेत 21 ते 65 वर्षादरम्यानच्या ज्या महिला आहेत त्यांना 1500 रुपये दर महिन्याला मिळणार, ही लाडली बहीण योजना आणलेली आहे. त्या लाडल्या बहीण योजनेकडे कसं पाहतात? विरोधकाकडून असा आरोप केला जातो की आता 15 लाखाहून थेट 1500 रुपयावर आणलं. अनेक योजना यापूर्वी जाहीर झाल्यात. शासनानं कधीतरी रिव्ह्यू घ्यायला पाहिजे की याचा खरंच बेनिफिट खाली किती होतो का फक्त ह्या जाहिरातीसाठी वापरल्या जातात. ही योजना सुद्धा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मध्य प्रदेशची योजना बघून जाहिरात म्हणून योजना काढलेली आहे. आपण सहकार मंत्री होतात, सहकार क्षेत्रावर गेल्या अनेक वर्षापासून आपण काम करता. सहकारासंदर्भात म्हणलं तर आपल्यावर एक मोठा निबंधच तयार होईल. जर पाहिलं मराठवाड्यातील जे सहकार उद्योग आहे त्या सहकार उद्योगाला घरघर लागलेली पाहायला मिळते. मग याच्यामध्ये उदासीनता कोणती आहे? 2004 नंतर तसं सरकार कोणाची असो सहकाराकडे विशेष लक्ष गेलं नाही. ही गरीब माणसाची चळवळ आहे. त्यामुळं अधूनमधून अडचणीत येऊ शकते. कधी नैसर्गिक कारणामुळं, कधी भाव कमी झाल्यामुळं सरकारनं सपोर्ट हा सहकारी चळवळीला ठेवायलाच पाहिजे. कारण तिचं मोठं विकासाचं उदाहरण पश्चिम महाराष्ट्र आहे. तिकडं निसर्ग बरोबर असल्यामुळं तिकडची चळवळ अडचणीत येत नाही. मग आपल्याकडचे दूध संघ असो, सूतगिरण्या असो किंवा साखर कारखाने हे निसर्गामुळं अडचणीत येतात. तर या बाबतीत सरकारनं पुन्हा एकदा 5-5, 10-10 कारखान्याला, मर्जीतल्या कारखान्यांना कर्ज देण्यापेक्षा एकदा समर्पक सगळा व्ह्यू करून सगळ्याच साखर कारखान्यांना पुनर्विकसित, पुनर्जीवित केलं पाहिजे असं माझं मत आहे. कालच टोकाई कारखाना जो आहे, जो चालणारा कारखाना होता, अनेक त्या परिसरातले जे शेतकरी आहेत त्यांच्या ऊसाचा प्रश्न होता. गेल्या अनेक दिवसापासून त्यांचे जे काही बिल आहेत ते सुद्धा पेंडिंग होते आणि आता हा कारखाना परभणीच्या एका आमदारांनी खरेदी केलाय. या अशा पद्धतीनं कारखान्यांची विक्री केल्या जाते. आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता? हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने झालंय. सभासदाची मान्यता नसताना, शासनाची मान्यता नसताना चेअरमन सगळं खोटं रेकॉर्ड तयार करतायत. सभासदाच्या जवळजवळ 20 तक्रारी आहेत. वार्षिक सभा होण्यापूर्वी सुद्धा तक्रार आहे, पण त्याच्याकडे कुणीही गांभीर्यानं पाहिलं नाही. म्हणजे इथे जिसकी लाठी उसकी भैंस प्रमाणे त्या कारखान्याची वाट लावून टाकली. 5 वर्षात कारखान्याला 50 कोटीचा तोटा येत नाही. खराब कामाची पद्मश्री द्यायची जर का वेळ आली तर टोकाईला मग पद्मश्रीचा किताब त्यांच्या चेअरमनला त्यांना बहाल होऊ शकतो. आता दुसऱ्याच्या हातात कारखाना दिल्यानंतर हा कारखाना पुन्हा फायद्यात येईल असं वाटतंय का? शेतकऱ्यांचं भलं करू शकेल हा कारखाना? खाजगी कंपनीकडून शेतकऱ्याच्या हिताची, शेतकऱ्याच्या भल्याची अपेक्षा नाही. पण कुठल्या चक्करमध्ये जाऊन चेअरमन आणि बोर्डाने हे संमती दिली माहीत नाही. वार्षिक सभेतून तर चेअरमन पळून गेले हे जग जाहीर आहे. सभेत ठराव मंजूर नाही. शेवटचे 2 प्रश्न, मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. शेवटचे 2 प्रश्न असे की वसमत विधानसभा ही राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून पाहिला जाते. राष्ट्रवादीमध्ये आपली अख्खी हयात गेलीत. आपण थेट शरदचंद्र पवार साहेबांसोबत काम केलेलं आहे. साखर संघाचे माजी अध्यक्ष आहात आणि साखर क्षेत्रामधला आपला अनुभव खूप मोठा आहे. तर त्या दृष्टिकोनातून आता विद्यमान आमदार हे अजित पवार गटामध्ये गेलेत. उद्याची राष्ट्रवादीची जे परंपरागत मतदारसंघ आहे त्याच्यावर दावेदारी राष्ट्रवादीची की अजित पवार गटाची, काय वाटतंय? नाही, आता नव्या समीकरणाप्रमाणे पवारसाहेबाचे जे जुने महाराष्ट्रातले मतदारसंघ होते ते पवारसाहेबाकडेच राहतील. त्यात काही बदल होणार नाही. आता इतरांनी जो नवा पक्ष स्थापन केलाय त्याच्या बाबतीत मी काही सांगू शकत नाही. वसमत विधानसभेवर दावा कुणाचा? वसमत विधानसभेवर ते पवारसाहेबाचा दावा राहणारच आहे. नाही साहेब, कसं आहे माहिती आहे का, सगळ्यांना अपेक्षित आहे की आता राष्ट्रवादीची ही वेळ आहे आणि राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून वसमत विधानसभेला आपल्याला पाहायचं आहे. निवडणुकीत, युद्धात आणि प्रेमात सगळंच सांगायचं नसतं उघडपणे. शेवटचा प्रश्न, राष्ट्रवादी हा जो पक्ष आहे, मुळातली राष्ट्रवादी म्हणतो, मुळातली राष्ट्रवादी हा पक्ष आहे सगळ्या समाज बांधवांना, सगळ्यांना घेऊन चालणारा पक्ष आहे. मात्र विद्यमान खासदारांकडून
वसमत विधानसभेमधील ज्या मागासवर्गीयांच्या जमिनी आहेत त्या लाटण्याचा प्रकार होतोय. एव्हाना ज्यांच्या जमिनी आहेत त्या जमिनी संदर्भात तक्रार केल्यानंतर आमदारांनी पोलिसांना हाताशी धरून त्या जमिनी बळकावल्याचे प्रकार समोर आले. कागदपत्रासहित हे सत्य गोष्ट आहे. आपण त्या गोष्टीकडे कसं पाहता? नाही, माझ्यासमोर तो खरंच विषय आला नाही. मी गेले 15 दिवस नव्हतो, बाहेर देशात होतो आणि तो विषय समोर आल्यावर बोलेन. इंडस्ट्रियल एरियामधल्या जमिनी हडपण्याचा प्रकार घडलेला आहे सर. माळवटा जी MIDC आहे, माळवटा MIDCच्या परिसरामध्ये येणाऱ्या ज्या जमिनी आहेत ज्यांचे आज काही वर्षापूर्वी जे दर होते हे काही हजारांवर होते, ज्या आत्ता काही कोटींवर गेलेत आणि सगळी नजर विद्यमान आमदाराची ह्या भूखंडावर आहे. जवळपास या भूखंडावरचे निदान नाही म्हणलं तर 5-50 एकरवर आमदारांच्याच कार्यकर्त्यांनी जे त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांनी अतिक्रमण केल्याचं स्पष्ट दिसतंय. तेवढी MIDCच नाही, ती MIDC जास्तीत जास्त 25 किंवा 28 एकरची आहे. त्याच्यात त्रिमूर्तीलाच 20 एकर जागा आहे. बाकीचे इंडिव्हिज्युअलला दिलेत. MIDC कडे ते एवढं अतिक्रमण शक्य नाही. MIDC परिसरातील गोष्ट आहे सर. परिसरामध्ये होऊ शकतो, परिसराची मला माहिती नाही. MIDC सेक्टर माहिती आहे. कारण कसं आहे त्या ठिकाणी ज्याची माहिती नाही त्याचं विनाकारण जबरदस्ती उत्तर का द्यावं? मला विषयच माहित नाही. माहिती घेऊन सांगतो मला पुन्हा पुढच्या. तर हे आपल्यासोबत होते माजी सहकार मंत्री तथा साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, ज्यांनी महाराष्ट्रातील जी साखर संघाची परिस्थिती असेल आणि सहकार क्षेत्राची जी परिस्थिती असेल त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. कॅमेरामन गौरवसह मी धनंजय सोळंके, विधिमंडळ, मुंबई.